ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माये बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा अभंग गाथा हा जो ग्रंथ आहे त्यातले हरिपाठाचे अभंग आपण पाहतो. ज्ञानोबांनी हे हरिपाठाचे अभंग सर्वसामान्य साध्या भक्तांना साधकांना सहज समजतील आणि त्याप्रमाणे त्यांना साधना भक्ती करता येईल म्हणून दिलेले आहे. ज्ञानोबा महान दयाळू आहेत. हे काल आपले जवळजवळ 15 श्लोक आहे, 16वा श्लोक आहे बघा. सोपा आहे अगदी. ज्ञानोबा समजले हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणाले हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याच्या बुद्धीमध्ये हरीचा जप करण्याची इच्छा होते, विचार येतो देवाचं नाव घ्यायला पाहिजे, हरीचं नाव घ्यायला पाहिजे, अशी माणसं असे लोक दुर्लभ म्हणजे क्वचित आढळतात म्हणे. ज्ञानोबा सांगाले की अंतःकरणामध्ये तो भाव यायला पाहिजे. वर तोंडाने कोणी पुष्कळ म्हणत असेल म्हणून ज्ञानोबांचं सगळं लक्ष आत आहे. आतून एक आहे. आतून आलेला तो बुद्धीतला विचार आहे का तुला? आतून आलेल्या मनातून तो विचार आहे का? अंतःकरणातून आलेला भाव आहे का तुला? आणि असा जर असेल आणि तू जर तो हरीचा जप करत असशील तर तुझ्यासारखा मनुष्य दुर्लभ पाहायला मिळणार नाही. माणसं जप करतात परंतु त्या जपामध्ये आपला अंतःकरणातले भाव विचार मिसळत नाही. अंतःकरणापासून आला पाहिजे. अंतःकरणापासून जेव्हा जप होतो ना तेव्हा काय होतं ज्ञानोबा सांगतायत. वाचेशी सुलभ रामकृष्ण. मग ज्ञानोबा म्हणतात आपली वाणी ना वाचा आहे ना तिला तो रामकृष्ण शब्द सोपा लागतो. जप करणं हे सगळ्यात सोपं साधन आहे. करण्याच्या जितक्या साधना आहे त्या सगळ्या साधनांमध्ये जप साधना सगळ्यात सोपी आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या अंतःकरणातून तो भाव येत असेल, बुद्धीतून भाव येत विचार येत असेल त्याला तो वाचेने जप करणं फार सोपं जातं. अंतःकरणात तर भाव येत नाही, अंतःकरणात विचार येत नाही, अंतःकरण तिकडे लागत नाही आणि मुखाने जप करतोय. मग मात्र सहजासहजी त्या वाचेमधून ते जप येत नाही. कष्टाने तो काहीतरी म्हणत असते.
अहो या रामनामाने या जपाने काय होतं? ही जी साधना आहे सोपी तर आहे खरी, परंतु या सोप्या साधनेचा परिणाम सांगतायत ज्ञानोबा. काय परिणाम याचा? खरं म्हणजे आपल्या साधनेमध्ये अडथळा आणणार जर कुठलं मोठं यंत्र असेल, इंद्रिय असेल, तर ते म्हणजे मन आहे. समजा आपण माळ घेतली आणि राम 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 जपून राहिले, हाताने बोट चालून राहिले राम 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 राम, पण मन त्या जपाकडे नसतं, का रामाकडे नसतं. मन कुठेही बदलून येतं. जप चाललाय त्याची माळी चालू आहे, परंतु मनाचा काही भरोसा नाही. मन मोठं विचित्र आहे. बरं त्याचा वेग इतका भयानक आहे, एका क्षणात कुठे किती मोठं अंतर असेल ना तिथे जाऊन येत होते. त्याच्या इतकं अजून कुठलंही यंत्र तीव्र वेगवान झालेलं नाहीये. मन सगळ्यात वेगवान आहे. म्हणून या मनावर भरोसा नाहीये. पण धनवंता जर खरोखर तुमचं मन लागलं महाराज, मनाने जर घेतलं अंगावर की काय नाही करायचा जप करायचा, मन जर तुमचं त्या जपामध्ये लागलं तर काय होतं? धनवंता रामकृष्ण नामी मनी साधन. काय साधतं? मनी ही एक अवस्था आहे आपली. मनी अवस्था म्हणजे अमनस्क अवस्था आहे. मनी आणि अमनस्क या अशा दोन अवस्था आहेत की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला मनच नाही असं वाटतं, मनरहित अवस्था, मन शून्य अवस्था, मन सम अवस्था, अशी एक अवस्था प्राप्त होऊन जाते. तिला मनी अवस्था असं म्हणतात. मनाचं उन्मनन होऊन जातं. थोडा वेळ पुरतं ते उच्चाटन होऊन जातं असं म्हणतात. आणि मग ज्या माणसाचं उच्चाटन झालं जपामध्ये बरं का, मग त्याचा जप इतका सुंदर चालतो. मग त्याला कुठलाच अडथळा नाही. खरा अडथळा ते मनच आणतं. तेच भटकत कुठे 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 जगामध्ये. अशा भटकणाऱ्या मनाला उंदनी अवस्था आली, अमनस्क अशी अवस्था आली, मनरहित अशी अवस्था आली, तर मग तो जप अतिशय तीव्र वेगाने, अतिशय शुद्ध, अतिशय कल्याणकारक होते. आणि भगवंताला तसा जप आवडतो. भगवंताला जर तुमचा जप जे राम नाम म्हणा, कोणते नाम तुम्ही घेता, ते नाम तेव्हा त्यांना गोड वाटतं की ज्या वेळेला तुमचं मन अमन झालं असेल. असं अमनस्क अवस्थेमध्ये, मनी अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जप करा तेव्हा भगवान ताबडतोब प्रसन्न होतात. म्हणून ज्याला म्हणतात रामकृष्ण नामी मनी साधनी, तयाशी लाधली सकळ सिद्धी. ज्याला उन्मनी अवस्था आणून जप करता येतोय त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. या जगातल्या रिद्धी आणि सिद्धी या जाऊ द्या, परंतु खरी जी मोक्ष सिद्धी आहे, जी आत्मसिद्धी आहे, ती त्याला प्राप्त होते. आत्मसिद्धी प्राप्त होणं ही महान सिद्धी आहे. तेव्हा बाकीच्या सगळ्या सिद्धी जेव्हा ज्या वेळेला विषाणूला येऊ दे, परंतु सगळ्यात महत्वाची सिद्धी आहे आत्मसिद्धी. तो आत्माराम आपल्याला प्राप्त होतो. तयासी लाधली सकल सिद्धी. आणि मग दुसरी सिद्धी नाही आता. जेव्हा ही आत्मसिद्धी प्राप्त होते त्या सिद्धी बरोबर अनेक सिद्धी येतात. मग कोणत्या सिद्धी, बुद्धी, धर्म, हरिपाठी आले. मग त्या आत्मस्वरूपाच्या सिद्धीच्या बरोबर
जगातल्या जेवढ्या रिद्धी सिद्धी सगळ्या सिद्धी ज्या अष्टमा सिद्धी आहेत त्या सगळ्या सिद्धी येतात बरोबर. आणखी त्याची ज्या बुद्धीमधून ते जग चाललेला होता ती बुद्धी त्याची अनुकूल होऊन जाते. धर्माचं जे तत्व आहे ते तत्व त्याच्यामध्ये मिसळत आणि मग तो हरिपाठ त्याचा तो हरीचा जे त्याचा अतिशय उच्च अवस्थेला पोचतो. भगवंताला असा जग अतिशय आवडत असल्यामुळे भगवान त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी देतात. ज्ञानाचा उडाले सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंची निमाले साधू संगे. बघा ज्ञानवा म्हणतात पण हा असा जग करत असताना जर सत्संग झाला साधूचा संग झाला सद्गुरूंचा संग लागला तर मग काय विचारा असतो. आणि साधूचा सत्संग हा त्याच वेळेला लागतो की ज्या वेळेला आपल्या जगाची उन्नती झालेली असते मनस्कावस्था आलेली असते त्यावेळेला. प्रपंची निमाली साधू संगे. प्रपंचाचा हा जो एवढा मोठा परिवार आहे प्रपंचातील दुःख आहे प्रपंचातल्या या अडचणी आहेत त्या सगळ्या निमाल्या म्हणजे नाहीशी झाल्या. मग तुम्हाला प्रपंचातली कुठली अडचण येणार नाही कारण तुम्हाला आता ही आत्मसिद्धी प्राप्त होते. या आत्मसिद्धीमध्ये मग तुमचा प्रपंच आडवा येत नाही. प्रपंचातली सुख दुःख तुम्ही विसरून जाता. प्रपंचातली सुख दुःख तोपर्यंतच आपल्याला त्रास देतात जोपर्यंत आपण मनाने प्रपंचात राहतो. जोपर्यंत आमचं मन प्रपंचाचा विचार करतं आणि प्रपंचामधल्या गोष्टींची आठवण येतात तोपर्यंत आम्हाला प्रपंच छळतो. परंतु ज्या वेळेला अमनस्क अवस्था येते मंत्रणीची अवस्था येते त्यावेळेला तो प्रपंच आम्ही विसरून जातो. अहो प्रपंच विसरणं ही फार मोलाची गोष्ट आहे. ही अशी काही लागणारी सहजासहजी स्थिती नाहीये. बघा की इथं आपण आता हे प्रवचन ज्ञानोबाचं ऐकतोय हे ऐकत असताना जर घरचा विचार येत असेल तर चुकलं. अरे ते भांडत आपलं राहिलं द्यायचं अरे ते कपाट लावायचं होऊन गेलं हो अरे त्या कोणाला करून खेळायचं असे जर घरातले विचारही नसेल आता आणि ऐकते जगाचे म्हणून प्रपंचाचा विसर करणं ही या जपाचं एक मोठं फळ आहे. जपाने आम्हाला प्रपंचाचा विसर पडला पाहिजे आणि स्मरण कोणाचं राहिलं पाहिजे त्या हरीचं त्या भगवंताचं त्या आत्म्याचं स्मरण व्हायला पाहिजे ना. त्याचं स्मरण जर होत आहे तर मग प्रपंचाचा विसर पडलाच पाहिजे तुम्हाला. आणि आम्हाला जर प्रपंचाचं स्मरण होत असेल तर हरीचं स्मरण झालं. मग हरीला विसरलो मी. हरीला विसरून काय जोग करतात तुम्ही काय मग ऐकतात तुम्ही. जो मुख्य आहे ज्याच्यासाठी आपण हे सगळं चालवलेलं आहे त्याला विसरलो मग काही उपयोग नाही. मग आमचा सगळा वेळ वाया गेला. म्हणून जाणवा म्हणतात प्रपंची निमाले साधू संगे. आणि सत्संगामुळे साधूंच्या सद्गुरूंच्या संगतीमध्ये राहून हा जग जर आपल्याला साधला तर आणखी प्रपंचाचा विसर करतो. प्रपंच विसरण हे फार आवश्यक आहे आपल्याला कारण प्रपंच आपल्याला लहानपणापासून शिकवलेला आहे ना. प्रपंचातल्या ह्या गोष्टी आपल्याला दिवसभर भांडवतात. दिवसभर प्रपंचाच आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये सुरू असत. त्यामुळे एका जपापुरतं किंवा एका प्रवचनापुरता प्रपंच विसरणं किती कठीण आहे. जो मनुष्य प्रपंचामध्ये नेहमी राहतो आणि त्याचे स्मरण करतो
त्याला 1 तास 2 तास जे प्रवचन करतो किंवा जप होतो तेवढ्या वेळामध्ये तो प्रपंच विसरणं किती कठीण आहे. बरं असं काही यंत्र नाही की खटकशी बटन दाबलं की बंद गेला घरात प्रपंच विसरलो बरं का. खरं देवाने आपल्याला अशी बटणं द्यायला पाहिजे होती. अशी जर बटणं दिली असती तर आपण खटाखट ती बटणं लावून प्रपंच विसरून गेलो असतो. पण तसे काही बटणं दिली देवाने. ते बटन मात्र कोणाला सापडलं नाही अजून. प्रपंच विसरण्याचं बटन काही सापडत नाही. देव विसरण्याचं बटन मात्र सापडलेलं आहे आपल्याला. त्याला पटकन सापडत राजभर सुद्धा तुम्ही प्रपंच विसरत नाही. अखंड त्या प्रपंचाचं स्मरण चालतं आणि देवाचं विस्मरण होतं. हे चांगलं म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगणारे प्रपंची निमाळी साधू संग. साधूंचा संग सत्संग जो असतो त्याच्यामध्ये आणखी एक फायदा असा आहे. ज्या पुरुषांच्या ज्या संतांच्या ज्या सद्गुरूंच्या सहवासात आपण जातो तिथं एक वेगळं वातावरण असतं. सत्संगामध्ये सत्पुरुषांच्या सभोवती असं सात्विक वातावरण तयार झालेलं असतं. जसं आता आपला हा आश्रम आहे. या आश्रमामध्ये आपण प्रपंचाच्या गोष्टी करत नाही, परमार्थाच्या गोष्टी करतो. अशा या वातावरणामध्ये आल्यानंतर आपल्याला त्या प्रपंचाचा विसर कळला पाहिजे. सात्विक वातावरणामध्ये आल्यानंतर मग मात्र त्या प्रपंचाच्या आठवणी येत नाही आपल्याला. म्हणून साधू संगतीचं फार महत्व आहे. त्या सत्पुरुषांच्या त्या चित प्रकाशामध्ये त्यांच्या आजूबाजूला जे सर्कल असतं चित प्रकाशाचं सर्कल असतं. प्रत्येक महापुरुषाच्या भोवती किंवा देव देवतांच्या भोवती असं चक्र काढलेलं असतं. असं चक्र का काढतात ते चक्र म्हणजे त्या सत्पुरुषांचं तिची शक्तीचं ते वलय आहे. आणि त्या वलयात जर आपण गेलो तर तिची शक्ती आपल्याला लाभ देते, आपलाही उद्धार करते, आपल्यालाही प्रपंचाचा विसर करते, आपल्यालाही भगवंताकडे लाभ देते. म्हणून सत्संगाचं महत्व फार आहे. सत्संगाचं म्हणून मानव सांगतात प्रपंची निमाळी साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. आता ज्ञानोबा म्हणतात माझ्या अंतरांत कणामध्ये रामकृष्णाचा ठसा असा पक्का बसलेला आहे. मी तर काही दिसू शकत नाही. माझ्या अंतकणामध्ये लहानपणापासून तो रामकृष्णांचा ठसा, तो जप, ते नाम असं बसलेलं आहे की ते मी आता विसरू शकत नाही. आपल्याला काय होतं, हा विषयला परमार्थ लागतो. वाटेला बराचसा काळ आपला त्या प्रपंचाच्या रस्त्यामध्ये जातो आणि कधीतरी योगाने पुण्याचा उदय झाला की मग हा परमार्थाचा रस्ता सापडतो. त्यामुळे तो रामकृष्णाचा ठसा बसायला आणि घट्ट बसायला वेळ लागतो. म्हणतात माझा ठसा तर मागच्या जन्मापासूनच तयार झालेला आहे. मी मागच्या जन्मामध्ये मुक्त झालेलो आहे. म्हणून म्हणतात नामदेवी नाम ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दस दिशा आत्माराम. त्यामुळे मला दस दिशामध्ये जिकडे मी पाहिजे तिकडे मला तो आत्मारामच दिसतो. आपल्याला असं दिसत मला जिकडे पहा दस दिशा, 10 दिशांना कुठल्या दिशेकडे पाहू द्यायचं, ते जिकडे पाहतील तिकडे त्यांना आत्मा दिसतो. आत्मतत्व भरलेलं आहे, आत्मस्वरूप भरलेलं आहे असं दिसत. असं काही नाही किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी फरक पडलेला आहे किंवा त्यांनी वेगळा चष्मा लावलेला म्हणून त्यांना असं दिसत. त्यांना
आत्मस्वरूप आत प्राप्त झाल्यामुळे आत्म्यामध्ये ते असल्यामुळे त्यांना त्यांच्या दृष्टीमधून ते आत्मस्वरूपच त्यांना पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये सगळा संसार आणि प्रपंच आणि सगळ्या जगाच्या गोष्टी भरलेल्या असल्यामुळे आपण कितीही प्रयत्न केला की मला आत्मा दिसावा, मला आत्मस्वरूप दिसावं, सारखं कसं दिसेल? जसं अंतःकरण भरलेलं आहे त्याच प्रकारची दृष्टी प्रगट होते आणि त्या दृष्टीने आपल्याला कसं दिसतं. म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हणतात. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरंगामध्ये जे भरलेले आहे ना ते स्वाभाविकरित्या बाहेर पडतात. हे काय लसूण कांदा खाऊन आला असाल तर त्याचा वासी तोंडामधून ते भेटून येतील ना, येतील की नाही? आपण जे खातो त्याचा ढेकर होतो की नाही? असं होतं का कधी की आपण खाल्लं वेगळं ढेकर वेगळं याचे येत आहे, बासुंदीचे ढेकर वेगळे येतील का? लसूण कांदा खाऊन बासुंदीचे ढेकर येतील? जे खाल्लेलं आहे तुम्ही पोटामध्ये त्याचा ढेकर येतो, त्याचा वास येतो. म्हणून अंतरीचे रावे स्वभावे बाहेर. आता ज्ञानोबांच्या आत तो आत्मा त्यांना दिसलेला आत्मस्वरूप त्यांना प्राप्त झाले असल्यामुळे ते पाहण्याची दृष्टी जी आहे त्या दृष्टीला ते आत्मस्वरूप दिसतंय. आम्हाला का दिसू नये? आपल्याला दिसेल. आपल्याला दिसणारे असं ज्ञानोबा म्हणत नाही. तुम्ही सुद्धा तुमचा अंतःकरण शुद्ध करा. ते अंतःकरण शुद्धीसाठी तुम्हाला साधना दिली, गुरुंनी ती साधना करा. त्या साधनेने सगळं स्वच्छ होऊन पाहणे आणि अंतःकरण स्वच्छ झालं की तिथं तो आत्माराम आहेच प्रगट नाही. तेव्हा आत्मारामाला पाहण्यासाठी अंतःकरण शुद्धी व्हायलाच पाहिजे. म्हणतात ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे जस दिशा आत्माराम. यांच्या अंतःकरणामध्ये तो आत्मारामाचा ठसा, तो रामकृष्णाचा ठसा बसलेला असल्यामुळं ते पाहतील तिकडे दश दिशांना त्यांना आत्माराम दिसतो. ज्ञानोबा हे आपला अनुभव समजला, अमृतांचा अनुभव झालेला पुन्हा का करते अमृतानुभव आणि त्यामध्ये म्हणजे ज्ञानोबा हरिपाठ म्हणून वेगळे सांगतील पण सांगतील अमृताचाच अनुभव. तर फरक आहे का? अमृतानुभव वाचत असताना असं म्हणायचे ना ते चांगले पासष्टी सांगताना असं सांगायचं नका सांगते मला. म्हणजे ते ज्या ज्या वेळेला जे जे बोलते ना ते त्यांच्या अंतःकरणामध्ये जे आहे ना तेच बाहेर येतं. म्हणतात जसं विषय आत्माराम हरि ओम तत्सत.